नमस्कार, मी कविता पाटील. पाटलांच्या मेजवानी तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू. रवा अर्धा किलो, मूग डाळ पाव किलो, तूप अर्धा किलो, गूळ अर्धा किलो, काजूचे तुकडे 50 ग्रॅम, खारीक पावडर 50 ग्रॅम, मेथी 50 ग्रॅम, हलीम 50 ग्रॅम, मगज 50 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम, खोबरं 1 वाटी, डिंक 50 ग्रॅम. आता हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. गॅस चालू करूया. कढई गरम झाली की रवा टाकून थोडं थोडं तूप घालून रवा चांगला खमंग भाजून घेऊया. रवा चांगला भाजला आहे. आता आपण परातीत काढून घेऊया. त्यानंतर मुगाची डाळ भाजून घेऊया. मुगाची डाळ भाजून झाली आहे. थोडी थंड झाली की मिक्सरला फिरवून घेऊ. कढईत तूप घालून वाटलेली मुगाची डाळ कलर येईपर्यंत चांगलं परतवून घेऊया. खारीक पावडर पण तुपामध्ये चांगली भाजून घेऊया. हलीम भाजून घेऊन मिक्सरला जाडसर भरड करून घेऊ. खिसलेलं सुकं खोबरं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता मेथीचे दाणे चांगले भाजून घेऊया. थोडे थंड झाले की मेथीचे दाणे मिक्सरला वाटून घेऊ. वाटलेली मेथी थोडं थोडं तूप घालून चांगली भाजून घेऊ. 2 चमचे तुपामध्ये बदाम परतून घेऊया. आता काजू घालून 1 मिनिट परतून त्यामध्ये मगज घालून हे सर्व थोडंसं परतून घेऊ. 2 ते 3 चमचे तूप घालून त्यामध्ये डिंक फुलेपर्यंत परतून घेऊ. डिंक बघा कसा छान फुलला आहे. आता हा आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेऊया. मुगाच्या डाळीचे भाजलेले पीठ आणि खारीक पावडर, हलीम आणि मेथी पावडर भाजलेली, सुके खोबरे, ड्रायफ्रूट पूड हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. कढईत 2-3 टेबलस्पून तूप आणि किसलेला गूळ घाला. मंद आचेवर फक्त वितळू द्या. पाक बनवायचा नाही. हा बघा असा गूळ वितळला पाहिजे. आता आपण वितळलेला गूळ मिश्रणामध्ये थोडा थोडा घालून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. छान मिक्स झाल्यानंतर मला थोडे हे मिश्रण कोरडं वाटतं म्हणून मी तूप गरम करून थोडंसं घेतलं. मिश्रण थोडे उबदार असताना लाडू वळून घेऊया. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घ्या. लाडू पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात 2 ते 3 आठवडे आरामात टिकतात. हिवाळ्यात नाश्त्यात किंवा दुपारी एक लाडू उत्तम. तुम्ही या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पाटलांच्या मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.